नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा जोरदार सामना रंगेल असं वाटलं होतं. मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्षच चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आता सांगोल्यात जाऊया. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेतील. तेच सांगोला आहे जिथे शिंदेंचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार आरोप केले होते. तेच सांगोला आहे जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिले. मंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकाराने तिथे भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपकाबा साळुंखे अशी अनोखी युती पाहायला मिळते. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडले आहेत. खिंडीत सापडलेल्या शहाजीबापूंची हिंमत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यात धडकले. 2 डिसेंबरला शिवसेनेलाच मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलंय. त्यावर आता फडणवीसांनी थेट उत्तर दिलं. वेगवेगळे आपले चिन्ह आहे, ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आता बातमी आहे कोकणामध्ये महायुतीत सुरू असलेल्या शिमग्यासंदर्भात.